मागच्या 10 वर्षा पाठीमागची जे मुरगुड होतं ते मुरगुड आणि आत्ताचं जे मुरगुड आहे याच्यामध्ये विविध विकासाची कामे झाली आहेत। त्यातलं प्रामुख्याने म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वारूढ पुतळा बसवलेला आहे तो एक ऐतिहासिक वारसा या मुरगुडनं जतन केलेला आहे। महालक्ष्मी अंबाबाईचं जे कोल्हापूर महालक्ष्मीच्या कृपा आशीर्वादाने मुरगुड नगरीचं जे अंबाबाईचं मंदिर आहे ते आता या ठिकाणी प्राचीन संस्कृतीने वारसा लाभलेलं या ठिकाणी वास्तवतेची वास्तू संपन्न झालेली आहे। त्यानंतर मुरगुड नगरीमध्ये जो दवाखाना होता त्या दवाखान्याचं सुद्धा या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय त्याचा कायापालट या ठिकाणी केलेला आहे। अत्यंत चांगल्या सुविधा या रुग्णालयामध्ये पुरवलेल्या आहेत। त्यानंतर मुरगुड नगरीमध्ये जे शैक्षणिक आहे त्याच्यामध्ये कॉलेजेस असतील किंवा ITI औद्योगिक केंद्र असेल या ठिकाणी प्रस्थापित केले आहे। मुरगुडचे जे रस्ते आहे ते रस्ते सुद्धा चांगल्या पद्धतीने बांधले गेले आहेत। त्यानंतर मुरगुडचा जो बाजार आठवडी बाजार असतो तो दर मंगळवारी भरला जातो। त्या मुरगुडसाठी जी छोटी छोटी दुकान आहेत ती दुकानं म्हणजे आमच्या वार्डच्या समोरच त्यांनी छोटे छोटे हॉल बांधलेले आहेत की जेणेकरून त्या ठिकाणी तुम्ही मुरगुडचा बाजार भरवू शकताय। त्यानंतर मुरगुड नगरीमध्ये स्वच्छ सुंदर मुरगुड या सर्वेक्षणामध्ये देशामध्ये 1 नंबरचं स्थान मिळवायचं काम आमच्या मुरगुड नगरीने केले आणि रोज सकाळी सुका कचरा आणि ओला कचऱ्याचं जी विल्हेवाट आहे ती व्यवस्थितपणे चांगल्या पद्धतीने आमच्या मुरगुडमध्ये केले जाते। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।